नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दर्शन जाधव, MBBS MD मेडिसिन, कन्सल्टंट फिजिशियन, वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक. आज आपण डायबिटीज बद्दल बोलणार आहोत. नोव्हेंबर हा डायबिटीज अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो. डायबिटीज नेमकं म्हणजे काय? डायबिटीज म्हणजे एखाद्या पेशंटची शुगर आपण जर रॅन्डमली मोजली, म्हणजे कधीही दिवसातून कधीही मोजली, ती 200 पेक्षा जास्त असली तर आपण त्याला डायबिटीज असं म्हणतो. जर एखाद्या पेशंटची उपाशी पोटी म्हणजे फास्टिंग ब्लड ग्लुकोज ही 126 पेक्षा जास्त असली तर आपण त्याला डायबिटीज असं म्हणतो. आणि जेवणाच्या 2 तासानंतर जर 200च्या वरती शुगर असली तर आपण त्याला डायबिटीज असं डिफाईन करतो. आणि जी मेन टेस्ट आहे त्याला आपण HbA1c असं म्हणतो. त्याच्यामध्ये 3 मंथ्सचे आपल्याला डायबिटीज असं डायग्नोज होतो. तर ते जर 6.5च्या वरती असेल तर आपण त्याला डायबिटीज असं डिफाईन करतो. तर डायबिटीज मध्ये मेनली रोल प्रत्येक पेशंटचा त्यांच्या डाएट रिलेटेड आहे. ज्यांनी डाएट व्यवस्थितपणे फॉलो केलं, म्हणजे शुगर त्यांच्या डाएट मधून कट डाऊन केले, कार्बोहायड्रेट्स कमी केले आणि प्रोटीन इंटेक वाढवला आणि फायब्रस फूड वाढवलं, आणि जे हिरव्या पालेभाज्या आहे म्हणजे पालक, मेथी, शेपू, गिलके, कारले, दोडके, मटकीची उसळ, सोयाबीन, भेंडी असे पदार्थ जर जेवणामध्ये खाल्ले तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी शुगर कमी होऊ शकते. पण जर हे करून सुद्धा जर तुमची शुगर कमी होत नसेल, ज्या मी व्हॅल्यूज सांगितल्या त्या अचीव्ह होत नसेल, म्हणजे टार्गेट HbA1c 7 आणि फास्टिंग ब्लड ग्लुकोज 126 पेक्षा खाली जात नाही किंवा रॅन्डम शुगर 200 पेक्षा वरतीच आहे, तर जवळच्या फॅमिली फिजिशियनला तुमच्या दाखवा आणि मग पुढच्या टेस्ट करून घ्या आणि त्याच्यावर ट्रीटमेंट अवश्य घ्या.